आज या गीता धर्ममंडळाच्या प्रांगणामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीच्या निमित्तानं पैठणमध्ये त्यांना मिळालं शुद्धीपत्र, या संदर्भात तो संदर्भ घेऊन ज्ञानेश्वर महाराजांचं थोडक्यात आपण चरित्र पाहू. त्याचं चिंतन आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण त्याची आखणी आहे आणि ते शुद्धीपत्र का दिलं, कसं दिलं, कुणी दिलं आणि कशासाठी दिलं आणि त्याची परिणिती काय, याच्यावर आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत. तर सर्वप्रथम गुरूंना नमन आहे. माझे आध्यात्मिक गुरु विद्याधर विश्वंभर दादा धोत्रे, नाना महाराज काळे, नाना सोनटक्के, आमचे कोलटकर वामनराव कोलटकर, सीमन कोलटकर आणि आत्ता आमचे जे चालू आहे ते दातार सर. दातार सरांच्या परवानगीमुळेच हा कार्यक्रम शक्य झाला आहे. आणि आज या ठिकाणी पेटीवर आणि तबल्यावर दोन होते ते माझे ज्येष्ठ गुरुबंधू आणि गुरुताई. त्यांच्या सान्निध्यामुळे ज्ञानेश्वरीला VA कुलकर्णींनी आम्हाला पहिला धडा जिथे दिला आणि त्याचीच परिणिती म्हणून आज या ठिकाणी आमचं थोडं भाग्य म्हणून आम्हाला इथे बोलायला संधी मिळाली. आणि त्यामुळे सुरुवात केली होती, त्यामुळे तुम्ही इथं पाहिजे आणि त्या आशीर्वादाने हे चालू आहे. आमचे आळून केरकर पण आलेले आहेत, बाकी सगळे इथे आहेत. सगळ्यांनी कृपा करून मला आशीर्वाद द्यावा आणि आपण विषयाला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांची 700वी जयंती चालू आहे. प्रश्न असा येतो, 750वी जयंती म्हटली की महाराजांचा जन्म कधी झाला असेल, कुठं झाला असेल, मग कोणत्या परिस्थितीत झाला असेल, मग त्यांनी काय कार्य केलं, हे सगळं पाहिजे. आपण पुण्यात ते आळंदीमध्ये म्हणजे पुण्याच्या पंचक्रोशीमध्ये असलेले संत, आपल्याला त्यांची किती माहिती आहे? खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ॲज नाहीये. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केलाय. कोणी काव्याच्या दृष्टीने असेल, कोणी तात्विक दृष्टीने असेल, पण चरित्र हे नाही. त्यामुळे महाराजांच्या याच्यावर मूळ कथा काय आहे, मूळ प्रसंग काय आहे आणि मग कसं करतात याच्यावर फार माहिती नाही. आणि ही माहिती प्रकाश टाकणारं एकच शुद्धीपत्र, ते पण नाथ संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांच्या वंशामध्ये बोबदेव नावाचे एक आचार्य येऊन गेले, बोबदेवाचार्य, आणि त्यांनी हे पैठणला दिले. अत्यंत सुंदर असं संस्कृतमध्ये आहे. 26 श्लोकांमध्ये त्यांनी हे शुद्धीपत्र दिले. हे शुद्धीपत्र म्हणायचं की विशुद्धीपत्र म्हणायचं? कारण देवांना शुद्धीपत्र देण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे त्यांनी स्वतः मान्य केलंय. आणि मग ह्याला शुद्धीपत्र म्हणायचं का, हा प्रश्न येतो. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, हे शुद्धीपत्र शक्यतो हातामध्ये, कोणतेही पुरस्कार म्हणतो शुद्धीमध्ये तो हातामध्ये दिलं जातं आणि सगळ्यांच्या देखत दिलं जातं. इथं काय केलंय, एवढे बोबदेव आचार्य असले तरी ते शुद्धीपत्र त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर अर्पण केलंय. म्हणजे ही गंमत किती मोठी आहे की ज्ञानेश्वर वर्ष किती असेल त्यावेळेला? 12 वर्ष, 16 वर्ष, 12 वर्षच होतं. 1197 मध्ये महाराजांचा जन्म आहे आणि ही घटना 1209ची. आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की ज्ञानेश्वर किती वर्षाचे होते. पण वयाचा आणि अधिकाराचा तसा कधी संबंध नाही. आणि हे त्यांनी त्यांच्या शुद्धीपत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि हे इतकं सुंदर आहे बघा, त्यात संस्कृतमध्ये असलं तरी संस्कृत इतकं सुंदर आहे की ते वाचत बसावं असं वाटतं. प्रथम आपण काय करूया, शुद्धीपत्राचं एक वैशिष्ट्य मी सांगतो आणि मग आपण त्याला सुरुवात करूया. शुद्धीपत्र म्हटलं की देणारा कोण आहे?
कोण सर्टिफाय करतंय आपल्याकडे म्हणलं तर सर्टिफाय करणारे कोण, तर बोधदेवाचार्य हे कोण होते, तर त्यावेळेला पैठण म्हणजे प्रतिष्ठान आज म्हणतात त्यावेळेला ब्रह्मवृंदांचे ते सर्वात मोठे असे आचार्य होते. सर्व वेद संपन्न, सर्व शास्त्र परिणत केलेली, अनेक पुस्तकं लिहिलेली आणि सगळ्यांना मान्य असलेले असे एकमेव जे आचार्य होते ते बोधदेव. त्यांनी ह्या शुद्धीपत्राची रचना केली आहे आणि रचना करताना आता ते शास्त्री पंडित असल्यामुळे अत्यंत सुंदर अशा पद्धतीने कसे गेले. पहिली सुरुवात आपण करतो स्वस्ती मंगल चरणाने केलेली आहे आणि मग पहिलं काय शब्द लिहिला, स्वस्ती श्री हा शब्द केलाय. आणि नंतर त्यांनी काय केलंय, तर हे पत्र कोणाला सादर करतोय आणि कोणाच्या साक्षीने सादर करतोय त्या श्रोतवंदांचं त्यांनी कौतुक केलंय. आणि तुम्ही सगळे आलेले आहात आणि ते कसे आलेले आहात, तुम्ही किती त्याचे विद्वान आहात. पैठणची त्यावेळची विद्वत्ता ही काशीच्या परंपरेची होती म्हणून त्यांना खूप मानाचा मुजरा त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनी विनंती केली आहे की आम्ही ब्राह्मण, पैठणमधील ब्राह्मण सर्व जी तुम्हाला विनंती करतो तो तुम्ही ऐका. या विनंतीमध्ये विठ्ठलपंतांच्या मुलांनी जे काही अलौकिक आणि अद्भुत असं आम्हाला दाखवलेलं आहे आणि ते पाहून आम्ही ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलोय की हे भूलोकाचे देवच आहेत. आणि मग असे असेल तर त्यांना शुद्धीपत्र देण्याचा आमचा अधिकार नाही. कारण तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांचे सगळ्या समाजाने त्यांना बहिष्कृत केल्यामुळे खूप हाल केले होते. त्यांचे हालापेष्टा वर्णनाच्या पलीकडे आहे की आपण ते वर्णन पण करू शकत नाही. असं असल्यामुळे जीवन कसं जगायचं हा प्रश्न होता. ते सगळं त्यांनी ह्याच्यात लिहिलंय. म्हणजे एका कोर्टामध्ये गेलं तर कोर्टाची डिग्री असते तसं हे शुद्धीपत्र आहे. ह्याच्यात बाकीचे कोण आहेत, कोणी विनंती केली, का विनंती केली, कशासाठी विनंती केली आणि मग त्यात प्रसंग घडलेले पैठणमध्ये प्रसंग या सगळ्यांचं वर्णन त्यांनी फार सुंदर केलं. आणि असं हे शुद्धीपत्र त्यांनी 1209 साली माऊलीच्या चरणावर अर्पण केले. आता हे चरणावर अर्पण केल्यानंतर कोण कोण होतं त्यावेळेला, तर ज्ञानेश्वरांची भावंड होती, 4 भावंड होती, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि त्यांचे आई वडील पण होते. का आई वडील होते, आता हा उल्लेख इतर बरीच चरित्र वाचले तर पैठणला कुणी नेलं, कसे गेले आळंदीहून पैठण याचा उल्लेख कुठं सापडत नाही. पण ह्या शुद्धीपत्रामध्ये ते सापडतं आणि त्याचा प्रत्येक उल्लेख त्यांनी नमूद केलेला आहे. त्यामुळे त्यावेळेची वस्तुस्थिती काय, त्याला आधार धरून कसे वागले आणि त्याची परिणती काय झाली आहे हे सगळं आपण ह्याच्यात बघणार आहोत. आणि ह्याचा परिणाम म्हणजे काय, ह्याची परिणती म्हणजे काय, त्यांनी सर्व लोकांना सांगितलंय की हे लोकांचे देव आहेत, यांची निंदा तुम्ही करू नका. हे जन लोक उद्धारण्यासाठी इथे आलेले आहेत. तुम्ही काय त्यांच्या स्मरणामध्ये, त्यांच्या नामस्मरणामध्ये तुमचं हित आहे आणि तुम्ही ते हित साधावं अशी विनंती आचार्यांनी केलेली आहे. हे फार आणि याच्यामध्ये आणि हे जे आता पत्रक आहे मी काही कॉपी तिथं आणलेल्या आहेत, ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊ शकतात, नाही तर इथे मिळेल तुम्हाला, मी इथं ठेवणार आहे, हे जेव्हा सगळे घेऊन जातात. याचं वैशिष्ट्य असं हे शुद्ध पत्र आहे. हे आजही पैठण एकनाथ महाराजांच्या पैठण ठिकाणी त्यांच्या घराण्यामध्ये हे हजर आहे.
आणि ह्याच्यावर बोबदेव महाराज आणि त्यांचे सगळ्यांचे सह्या आहेत. हे डॉक्युमेंट खूप असं आहे की ह्याच्यामध्ये कोणतीही असत्य घटना नाही आणि प्रत्यक्ष महाराजांचं चरित्र काय आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला होतं कसं की आपण भावनेच्या भरामध्ये श्रद्धेमुळे आपल्या दैवताची आपण स्तुती करत असतो. त्याला आधार काय असं म्हटल्यानंतर आधार काही नसतं. पण हे संपूर्ण आधारासकट असल्यामुळे आपण ह्याच्यावर थोडी चर्चा करूया, चिंतन करूया अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. मी आता प्रवेश चालू करतो. सगळ्यांचा नमस्कार, सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. आपण हे चालू करूया. हे शुद्धीपत्र आहे आणि ह्या शुद्धीपत्रामध्ये 26 श्लोक मध्ये हे शुद्धीपत्र केलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं प्रस्तावना जिथे सांगितलेली आहे त्या सगळे सभा भरलेली आहे. सभामध्ये सगळी मंडळी बसलेली आहे आणि ते सांगतात, बोबदेव महाराज सांगतात, आम्ही पैठणकर ब्राह्मण ज्ञानेश्वर आदी भावंड यांनी केलेले अलौकिक आणि अद्भुत अपक्षपणे पातीपणे आम्ही तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही ऐका अशी विनंती पहिल्या ह्याच्यामध्ये केल्यानंतर ते सांगतात की कोण आता हा शुद्धीपत्र येण्याचं कारण काय आणि कुणी मागितलं शुद्धीपत्र. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांचा जेव्हा जन्म झाला कसा झाला हे पुढे येणारच आहे. पण हे शुद्धीपत्राचं कारण असं आहे की जेव्हा ही सगळी मुलं उपनयन वयाची झाली आणि त्यांना तसं बहिष्कृत केलं होतं, आईच्या बाहेर टाकलं होतं, ज्ञानेश्वरांचे वडील आणि त्यांची सगळी फॅमिली सिद्धपेठमध्ये एका झोपडीमध्ये राहत होती. गावामध्ये बहिष्कृत केल्यामुळे भिक्षाही मागणं अवघड आणि कोणाचे संपर्क नाही. तर संपर्क नसल्यामुळे त्यांना झालं काय, तर त्यांचे खूप हाल व्हायला लागले आणि हाल झाल्यामुळे त्यांना एकदम कळलं की माझ्या जीवनामध्ये माझे हाल होतात, माझे हाल झाले त्यापेक्षा माझ्या मुलांचा याचा काही दोष नाही, मी हालाला का काबिल आहे, कारण संन्यास वृत्ती स्वीकारून परत गृहस्थाश्रमामध्ये आलेलो आहे. म्हणजे ही जी काय माझी चूक झाली ती क्षमा करण्याच्या लायकीची नाही, म्हणून मला जरी बहिष्कृत केलं असलं तरी माझ्या मुलांचा काय दोष. आणि म्हणून त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणांना विनंती केली आहे की ह्यांची मुंज लावा आणि ह्यांना समाजात घ्या. तेव्हा त्यांनी सांगितलं, आळंदीच्या ब्राह्मणांनी सांगितलं की ह्याला शास्त्राधार कुठेही नाही. पतित आरूढ अशा शब्दाने मागितलंय. आपल्याकडे 4 वर्ण सम्मत आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. संन्यास शेवटी आहे आणि शेवटच्या मधून हळूहळू माणसाने वर जायचं असतं, पण वरून खाली येता येत नाही, कारण समाजाची घडी बिघडे आणि मग त्यामध्ये जी काही निर्माण होती परिस्थिती, त्या परिस्थितीला जबाबदार कोण असा सगळा प्रश्न आल्यानंतर त्या धर्मशास्त्रामध्येही त्याला कुठेही त्याच्यावर तोडगा दिलेला नाही, दिलेला नाही. आणि मग त्यांनी सांगतात की तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला याच्यावर उपाय म्हणजे प्रायश्चित्त, म्हणजे देहदंडाचा प्रायश्चित्त तुम्हाला आहे. आणि मुलांसाठी तुम्ही पैठण म्हणजे काशी, दक्षिणेची काशी म्हणतात पैठण, त्या ब्रह्मवंतांकडून तुम्ही शुद्धीपत्र आणा आणि त्यांनी जर शुद्धीपत्र तुम्हाला दिलं तर आम्ही त्यांची पुढची व्यवस्था करू, अशा प्रकारचं आश्वासन आळंदीच्या ब्राह्मणांनी दिले. आणि मग हे सगळे लोक विठ्ठलपंत आणि सगळी फॅमिली त्यांना घेऊन पैठणला जातात. आळंदी ते पैठण अंतर जवळ नाही, खूप आहे. ही सगळी लहान मुलं घेऊन गेली, आता राहायचं कुठे. आळंदीमध्ये बहिष्कृत केलं होतं, तीच बातमी तिकडे कळली, त्यामुळे ह्यांनाही कोणी घेईना आतमध्ये.
मग ह्यांनी ठरवलं की विठ्ठल पंतांचे मामा तिथे होते कृष्णाची भट, त्यांनी सांगितलं ये माझ्याकडे राहा. आणि राहिल्यानंतर ते त्यांच्या घरामध्ये काही दिवस राहिले. पण सगळ्या समाजाने सांगितलं की बहिष्कृत माणसाला तू घरात घेतले, तुझ्यावर सुद्धा आम्ही बहिष्कृत टाकतो, म्हणून कृष्ण पंतांना सुद्धा त्यांनी बहिष्कृत केलेलं आहे. आणि हे केल्यामुळे काय झालंय, त्यांच्याकडेही कोणीही जात नाही असं झालं. त्यामुळं पहिला प्रश्न की हे शुद्धीपत्र कशासाठी, तर विठ्ठल पंतांनी विनंती केली की माझ्या मुलांना ह्या समाजामध्ये परत येऊ द्या, आणि हे मिळण्यासाठी तुम्ही त्यांना धर्मामध्ये परत घ्या, आणि हे पैठणच्या ब्राह्मणांनी सांगावं म्हणून हे सगळे पैठणला गेलेले आहेत आणि पैठणमध्ये राहून त्यांचं हे सगळे केलेलं आहे. आता या ठिकाणी सांगताना बघा आचार्यांनी खूप सांगितलं, त्यांची वंश परंपरा त्यांनी दिलेली आहे. विठ्ठलपंत कोण होते, विठ्ठलपंतांचे वडील कोण होते, ते कुठले, ते विठ्ठलपंत हे आपेगावचे. आपेगाव कुठं आलं तर पैठण जवळ गोदावरीच्या किनारी हे गाव आहे. आणि त्यांचे पूर्वज कोण तर हरिहर पंत म्हणून होते, आणि त्यांना कुलकर्णीपणा त्यासाठी मिळाला होता. त्यानंतर त्यांचे हरिहर पंतांचे मुलगे त्र्यंबक पंत म्हणून ते होते, ते कुलकर्णी पंत आहे, आणि त्यांना गोरक्षनाथाची अनुग्रह लागला. त्यांनाही एकच मुलगा होता आणि ते गोविंद पंत. गोविंद पंत आणि त्यांच्या सौ मीराबाई यांचं लग्न झालं, पण उतार वयापर्यंत त्यांना मुलगा नव्हता. त्यांनाही गहिनी महाराजांनी प्रत्यक्ष अनुग्रह दिला, आणि गहिनी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने त्यांना उतार वयात जो मुलगा झाला तो विठ्ठल पंत. आणि विठ्ठल पंत हा जाताच हुशार होता. हुशार असल्यामुळे उपनयन संस्कार झाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी सर्व वेदशास्त्र तोंडपाठ केली, आणि त्या सर्वांचं त्यांनी मुखोद्गत केली. त्यावेळेला आपल्याकडे अशी परिस्थिती होती की वेदाध्ययन झालं, ते ज्ञान आपल्याला अंगामध्ये आत्मसात करण्यासाठी तीर्थयात्रा करणे हा त्याचा मोठा उद्देश होता. आणि म्हणून त्यावेळेला ते तीर्थयात्रा करण्यासाठी आजोबा वडिलांची परवानगी घेतात आणि ते तीर्थयात्रेला बाहेर पडतात की आता माझं अध्ययन पूर्ण झालंय आणि मी तीर्थयात्रेला जातो. म्हणून ते बाहेर पडलेले आहेत. त्यांचा मानस होता रामेश्वर पर्यंत जायचा, आणि रामेश्वरपर्यंत जात आपण बाकीचं करायचं. तर तीर्थयात्रा करत करत पैठणवरून म्हणजे आपेगाववरून ते पुण्याला आलेले आहेत. पुण्येश्वराचं दर्शन घेऊन ते आळंदीला गेलेले. तेव्हा आळंदी काय होतं, आळंदीला आता ज्ञानेश्वर महाराज समाधी, त्यावेळेला आळंदी हे सिद्धेश्वरांचं मोठं ठिकाण संस्थान होतं. हे नाथ संप्रदायातलं फार मोठं संस्थान त्यावेळेलाही होतं, आताही आहे, तिथे उपयोग राहण्याचा. त्याचं वर्णन इतकं सुंदर आहे, आणि ते कोण करतं वर्णन, तर ते नामदेव महाराज करतात. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन करताना, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाम सिद्धेश्वर, 84 सिद्धांचे सिद्ध भेटत, ते सुख सोहळा काय वर. एवढंच वाचतो, पुरतं नाही सांगत आहे, कारण याच्यावरून आप लक्षात येते की नाथ संप्रदायाचं 84 सिद्ध म्हणजे 84 नवनाथ तिथे असं त्याची वस्ती तिथे होती. आणि त्यामुळे सिद्धेश्वर मंदिर हे त्यावेळेला आणि आजही ते तितकंच महत्वाचं आहे. आणि तिथं आणि त्या सिद्धेश्वर मंदिरमध्ये त्यावेळेलाही राहायची सोय होती, ओवाऱ्या होत्या. त्यामुळे येणारे पांथिक होते, जे यात्रेकरी होते, तिथे थांबायचे आणि तिथे सेवा करायची. इंद्रायणी वाहत होती, बाकी सगळं होतं, पण अत्यंत सुंदर असे ठिकाण होतं. आणि त्या ठिकाणी हे करत असत. फिरत फिरत विठ्ठल पंत इथं आलेले आहेत.
आणि आल्यानंतर ते प्रसन्न वातावरण, तिथली ऊर्जा, गुरु परंपरामधले ठिकाण, त्यामुळे विशेष प्राधान्याने तिथे राहिले. गोरक्षनाथ, गैरीनाथ यांच्या संप्रदायातले त्यांना त्यावेळेला मिळाले असतील ते, त्यामुळे ते तिथे वेदपाठ म्हणू लागले. नदीवर आंघोळ करायची आणि तिथे आपली उपासना करायची. तरुण मुलगा शिक्षणाने चांगलं, ज्ञानाचं तेज तोंडावर आणि सुदृढ प्रकृती, हे पाहून लोकांना त्याचं आकर्षण होतं आणि ते तिथे करत असत. त्यावेळेला सिद्धोपंत म्हणजे रुक्मिणीचे वडील तिथे दर्शनाला गेलेले आहेत. पण दर्शनाला गेल्यानंतर ते दर्शन घेतात आणि ते पाहतात की एवढं तेजपूर्ण साधू इथे करतोय काय, त्याची व्यवस्था काय, त्याला जेवायला कोण घालतं, त्याची बाकीची व्यवस्था कोण करणार. हे सगळं करताना त्यांना विनंती केली, आपण माझ्याकडे याल काय. त्यामुळे आमचा काय, आम्ही त्याच्यासाठी बाहेर पडत गेलो, याच्यासाठी जो देईल देईल, नाही तर इथे उभारण्यात करा. पण सिद्धोपंतांनी त्यांना विनंती केली, तुम्ही माझ्या घरी या. तेव्हा सिद्धोपंतांचा मोठा वाडा तिथे होता आणि त्या वाड्यामध्ये ते आलेले आहेत, ते येतात. पण म्हणले मी माझी साधना चालते. सिद्धोपंतांच्या ठिकाणी मोठं तुळशी वृंदावन होतं आणि ते सगळं स्नान करून तुळशी वृंदापाशी हे करत असतात. आणि ते उच्चार सकाळची त्यांच्या वाजाकडून सिद्धोपंत खूप झाले. सिद्धोपंतांना एक मुलगी होती, लहान होती, तिचं नाव रुक्मिणी. आणि हे चालत असताना सिद्धोपंतांच्या एकदा मनात आलं, आपल्याला जावाई बरा दिसतोय. जावाई बरा दिसतो असं म्हटल्यानंतर त्यांनी म्हटले, असं कसं बोलणार, प्रश्न आहे. मग त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाला विनंती केली की तुझा काय विचार आहे ते सांग. त्यावेळी ते सगळेही लोक थोर होती, त्याची सेवाही भरपूर होती. आणि त्या दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाने त्यांना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की तुझा निर्णय बरोबर आहे, याला तुझी मुलगी दे. खूप बरं वाटलं त्यांना. आणि बरं वाटल्यानंतर त्यांनी निश्वास टाकला आणि विठ्ठलपंतांच्या कानावरती गोष्ट घातली. हो, मला सकाळी रात्री पंढरनाथाने असं सांगितलंय, तुमची काय हरकत आहे, तुमचा निर्णय तुम्ही आहे, मला काय लग्न करायचं नाहीये, मी काय लग्नाच्या पिढीत अडकणार नाहीये. पण मग आता मी निघून जातो, मग पुढचं जे असेल तुमचं जर हे असेल तर मला इथं सांगण्यात काही इंटरेस्ट नाहीये. आणि असं केल्यानंतर ते परत सिद्धोपंतांना विनंती करतात की आजच्या रात्र तरी थांबा. बघा, पंढरीनाथाने तुम्हाला जर निरोप दिला तर काय होतं ते बघा, नाही तर निर्णय वेगळा आहे. आणि मग त्या दिवशी सुद्धा पंढरीनाथ ह्यांच्या स्वप्नामध्ये जातात आणि ह्यांच्या स्वप्नामध्ये सांगून जातात आणि त्यांनाही देतात, ही जी मुलगी आहे ना रुक्मिणी, तिच्याशी तू विवाह कर. आता ह्या गोष्टी काल्पनिक वाटत असतं आपल्याला, पण नामदेव महाराजांनी हे लिहून ठेवलेलं. नामदेव महाराज काय लिहितात ह्याच्यावर, नामदेव महाराज म्हणतात की तुझ्या अंगी वैराग्य आहे, भक्ती आहे, पण ह्या मुलीपासून तुला दैवी अशी संतती होणार, त्यामुळे तू हिचा स्वीकार कर. त्यामुळे हे आज केले. आणि नामदेवांनी काय लिहिलं तर मी तुम्हाला शब्द सांगतो. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी, म्हणजे ही विठ्ठलपंतांची होती. वसती उघडे तुझ्या अंगी अंश, मूर्तिमंत चार जन्म इचे उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. हे नामदेवांचा अभंग आहे, नामदेवांनी लिहिले.
त्यावेळेला खरं नामदेव तिथे होते का स्वप्नाच्या वेळेला नव्हते. पण नामदेवांची आणि ज्ञानदेवांची गाठ ही नंतर झाली. पण जेव्हा बाकीचं सांगितलं तेव्हा हेही तेव्हा सांगितलं गेलं म्हणून त्यांनी ते अभंगात लिहिलं की तो अभंग इथे आहे. मग हे अशी त्यांना विठ्ठलपंतांनी पण सिद्धोपंतांनी सांगितलं. हा पंढरीनाथ आले होते, त्यांनी पण मला सांगितलं बघा काय असं ओळखून टाका. आणि ओळखून टाका म्हटल्यानंतर सिद्धपंत म्हणले मग आता तयार राहू का? नाही, मला आई वडील आहे, तुम्ही हा निर्णय त्यांना कळवा आणि त्यांची संमती घ्या आणि मग करा. मग सिद्धोपंत आपेगावला जातात, त्यांच्या आई वडिलांची परवानगी घेतात आणि नंतर त्यांचा विवाह होतो. त्यावेळेला सगळा खर्च सगळं मुलीकरांनी करत असतात. सालंकृत त्यांनी कन्यादान केलं आणि त्या कन्यादानामध्ये ज्येष्ठ महिन्यामध्ये लग्न झालं आणि आळंदीत ते राहिले. आता ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली लिहिलंय बरं त्याच्यामध्ये की ज्येष्ठ महिन्यामध्ये लग्न झालं का? पंढरीची वारी आषाढात येते, त्यावेळेला वारी नव्हत्या. हे ज्ञानेश्वरांच्या लहान लग्नाच्या आधी ही वारी हा प्रकार नव्हता, पण लोक पंढरपूरला जात असत. जे काय आपल्या बरोबर असेल टाळ बिना पताका घेऊन जात असत, तेव्हा वारी नव्हती. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तिथे होते. मग विठ्ठलपंतांना पण वाटलं आपण का जाऊ नये पंढरपूर, पंढरीच्या दर्शनाला का जाऊ नये. पहिल्यापासून वैराग्य वृत्ती त्यात आळंदीत राहिलेल्या म्हणजे हरिकीर्तन नेहमीच कानावर पडायचं, त्यामुळे वैराग्य वाढत गेलं आणि मग त्यांना उपस्थित झाले आपण पंढरीला जाऊ. आता जावई म्हणतोय जायचं, सोडायचं कसं एकट्याला. मग म्हणतात की मी पण येतो तुझ्याबरोबर. मग सिद्धोपंत त्यांना घेऊन जातात आणि पंढरपूरला जातात. पंढरपूर सगळं करतात, येतात परत. परत आल्यानंतर सगळं राहतात, ते तिथे राहिला 6 वर्ष विठ्ठलपंत आळंदीतच राहतात. लग्न झाल्यानंतर 6 वर्ष. आता त्यावेळेला रुक्मिणीताई केवढ्या वर्षाची असतील? 7 ते 8 वर्ष. बालविवाह होतात त्यावेळेला. त्यामुळे 6 वर्ष जरी एकत्र राहिले तरी त्यांना अपत्य झालेलं नाही. म्हणून या आचार्यामध्ये लिहिले ते 6 वर्ष असताना अपत्य प्राप्ती नाही, त्यामुळे वैराग्य वाढत गेलं. आणि ह्या वैराग्याचा परिणाम असा झाला की ते रुक्मिणी त्यांना म्हणायचे मी जातो, मला संन्यास घ्यायचा, मला संन्यास घ्यायचा. आता त्या मुलीला काहीच नाही, संन्यास म्हणजे काय घ्यायचं, म्हणजे काय घ्यायचं काय, आता तर आहेच ना, अजून काय कधी वस्तू आणायची काय घ्यायचं म्हणून. तर ती वडिलांना सांगत असे की असं असं म्हणतं ना, काय उत्तर द्यायचं. सिद्धोपंत सांगतात असं संन्यास घेता येत नाही धर्मामध्ये आपल्या. तुमची सगळी कर्तव्य पूर्ण व्हायला लागतात, तुम्हाला घरातल्या सगळ्या लोकांची परवानगी लागते, कारण तुम्ही समाजाच्या सगळ्या ऋणातून मुक्त झालात की नाही हे करूनच तुम्हाला संन्यास घेता येतो. तुम्ही तो आता तिला सांग आता घेता येत नाही म्हणून, कारण तुलाही पोरग नाही झालेलं, त्यामुळे त्यांना पिंडदान करायला कोणी नातू तरी पाहिजे ना, तर तेही नाही, तुम्हाला संन्यास घेता येणार नाही. आणि मग त्यांनी सांगितलं असं नाहीये. पण ह्यांची आतली जी उर्मी होती ती त्यांना गप बसून देत नव्हती. आणि असं करता करता एका रात्री ते ती झोपलेली असताना निघून गेले आणि डायरेक्ट काशीला जाऊन पोहोचले. आळंदी ते काशी हे अंतर नाही, पण ते गेले आणि राहिले. सकाळी इकडेनंतर सगळे पाहतात तर आपला जावाई नाही, आपला पती नाही. आणि असं पाहिल्यानंतर ते शोध तसा घेतात आणि कुठेही शोध लागत नाही, तिकडे गेले. तिकडे काशीला गेल्यानंतर त्यांनी रामानंद स्वामींच्याकडे जाऊन रामानंद स्वामींच्याकडे ते जातात आणि त्यांना सांगतात की मी असा असा आलेलो आहे आपेगाव, माझं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आहे आणि मला संन्यासाची दीक्षा घ्यायची. माझी सगळी वेदशास्त्र पारायण झालेली आहे, तुम्ही माझी परीक्षा घ्या आणि करा. रामानंदांनी पाहिलं, खरंच ज्ञान होतं, सगळं होतं, वैराग्यही होतं. आणि मग त्यांनी थोडा विचार न करता त्यांना संन्यासाची दीक्षा केली. संन्यासाची दीक्षा केल्यानंतर त्यांचं नाव बदललं गेलं
आणि चैतन्याश्रम हे नाव त्यांना दिले गेले आणि ते तिथे राहायला लागले. ही बातमी आळंदीत कळली सिद्धोबंतांना. सिद्धोबंतांना कळल्यानंतर त्यांनी सांगितलं, ग बाई, तुझ्या नवऱ्याने संन्यास घेतलेला आहे, आता ते काही येणार नाही. तिला खूप वाईट वाटलं मनामधले. आयुष्याचं पुढं काय करायचं, आयुष्यात आपण पुढे काय करणार, हा प्रश्न मोठा होता. पण घराचे सदाचार संपन्न असल्यामुळे तिने मन शांत ठेवलं आणि एकच संकल्प केला, सिद्धेश्वरापाशी जो पिंपळ आहे ना, त्या पिंपळाची सेवा करू. म्हणून रोज 1000 प्रदक्षिणा घालायचं तिने ठरवलं. आणि 1000 प्रदक्षिणा घालून काय नशिबात असेल ते घडेल. विष्णू आपलं कृपाछत्र माझ्यावर ठेवील असं करून तिने ते बोलू लागली आणि त्यांनी घातलं. 12 वर्षापर्यंत ह्या प्रदक्षिणा चालू होत्या. अश्वस्थाची सेवा चालू होती. आणि अश्वस्थाच्या सेवेचा परिणाम असं झाला, त्या रामानंद महाराजांना उपरती झाली, आपण पण तीर्थाटनाला जायचं. आणि मग ते तीर्थाटनाला बाहेर पडलेले आणि मग ती जबाबदारी चैतन्य आश्रमावर सोडवली. आता तू बघा ना, मी जातो, मी करून येतो आणि नंतर मी भेटतो. म्हणले ठीक आहे, तुम्ही जा गुरुजी, मी सगळं बघतो, तुम्ही काळजी करू नका, निवांत या. याला हेच पाहिजे होतं तिथे. आणि मग ते गेलेले आहेत. मग ते करून येतात आणि ते आळंदीत थांबतात. आळंदीत येतात ते सिद्धेश्वरांचे ते थांबलेले असतात. आणि येथे आल्यानंतर गावातले सगळे लोक असतात ते दर्शन घ्यायला जातात. आणि दर्शन घेतल्यानंतर सगळेजण उपकृत म्हणायला लागले. आणि ही ती पिंपळाला प्रदक्षिणा करत होती. तिलाही वाटलं की मोठे येते आले, आपणही दर्शनाला जावं. आता ती मोठी झालेली होती. ती दर्शनाला गेली, बांगड्यांचा आवाज आला. त्यांनी रामानंदांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर ती दचकली. मला यांनी आशीर्वाद हा का दिला, आणि जरा मनात दुःखी झाली. हे रामानंदांच्या डोळ्यातून सुटले नाही. तिने बोलवलं, पोरी इकडे, मी तुला आशीर्वाद दिलाय, तू दुःखी का, कष्टी का, तुझ्या मनात माझ्या आशीर्वाद शंका का, असं विचारलं रामानंद त्यांना. रामानंद सांगितल्यानंतर तिचा तो मनातला जो बांध होता तो फुटतो आणि ते सगळे हकीकत रामानंदांना सांगतात. रामानंद तिच्या वडिलांनाही बोलवतात सिद्धोबंतांना, आणि काय परिस्थिती आहे त्याची जाणीव करतात. आणि त्याचं वर्णन कर मला म्हणे, कसा पण दिसतो, कसा आहे, कसा दिसतो. आणि यांनी वर्णन करून सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी समाजाला, अरे आता आपलं चैतन्य असेल मानव. त्यांना खूप हे वाटलं. ते म्हणले, तुम्ही काय काळजी करू नका, तुमचा जावई तुम्हाला परत मिळेल. म्हणले, तुम्ही असं करा, दोघे माझ्याबरोबर जा. आणि रामानंद स्वामी तीर्थयात्रा सोडून परत काशीला जातात आणि ह्या दोघांना घेऊन जातात. ह्या दोघांना घेऊन गेल्यानंतर त्यांना वेगळी व्यवस्था करतात आणि हे तिथे जातात. आता ह्या सांगण्यामध्येचा उद्देश काय आहे हे वगैरे लक्षात घ्यावा. अश्वस्थ प्रदक्षिणा, अश्वस्थ वृक्षामध्ये विष्णूचा वास असतो आणि विष्णूची सेवा. अश्वासाची उपासना म्हणजे विष्णूची उपासना असते आणि सर्व मनकामना पूर्ण करायचं. त्याच्यामध्ये बाकीचे त्याला दाखले आहेत का, तर गुरुचरित्रामध्ये पण याचा दाखला आहे, पुराणातही दाखला आहे त्याचा, पण लेटेस्ट म्हणजे गुरुचरित्रात त्या 39व्या अध्यायामध्ये त्याचा दाखला आहे की नरसिंह सरस्वती संगमावर असतात आणि त्यावेळेला गंगा नावाची 60 वर्षाची युवती, 60 वर्षाची, ती येते आणि महाराजांना आरती ओळखत असते. आणि आरती ओळखत असताना महाराज तिला विचारतात, तर रोज तू येते, आरती ओळखते, काय तुझ्या मनात आहे. तर ती नरसिंह सांगतात की महाराज, 60 वर्ष लहानपणापासून मी अश्वत्थाची सेवा केली
पण मला फलित काही झालेलं नाही, पण मला अपत्य प्राप्ती झालेले नाहीये. निदान ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी मला चांगला मुलगा हवा अशी माझी अपेक्षा आहे. तर तेवढा आशीर्वाद मला द्या, बाकी काय नको. हे आरती उतरत काम ते आहे. असं म्हणल्यानंतर असं नाही, अश्वस्थाच्या उपासनेचं फळ त्याच जन्मी मिळतं. पुढे जन्मी तुला परत तू मनुष्य रूपातच जन्माला येशील याची गॅरंटी तू सांगू शकते काय? तर ते फळ तुला ह्या जन्म भोगायला लागेल. ते म्हटले काय सांगताय महाराज, माझं वय वर्ष 60 झाले, पाळी जाऊनही मला 15 वर्ष झाले, मला अपत्य कसं होईल? तू काळजी करू नको, तुला अपत्य प्राप्ती होईल. आणि नरसिंह सरस्वतींनी तिच्या जोळीमध्ये खारका आणि सुपारी टाकली, जा. ते घेऊन ती घरी आली, आपल्या पतीला सांगितलं की महाराजांची अशी कृपा झालेली आहे. आणि ते घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती विटाळची झालेली. आणि विटाळची झाल्यानंतर ती त्यांच्या नवऱ्याला सांगते की तुम्ही जाऊन महाराजांना सांगा की असा असा प्रकार घडलेला आहे. महाराज काही बोलत नाही. आणि मग ते संपूर्ण त्याचे पिरियड संपल्यानंतर चौथ्या दिवशी आंघोळ करून महाराजांचं दर्शन जाते आणि महाराजांना सांगते की महाराज असं घडलं. महाराज परत तिला नारळ तिच्या ओटीत टाकतात आणि पुत्रवती भव हा आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादाचं फळीत म्हणून तिला कन्या होते. कन्या झाल्यानंतर ती कन्या ठेवायला येते. ते सगळं मी आता पुढे जातो, कारण हे सांगण्यात आपल्याला आश्वस्त लक्षात आहे. आणि मग ती कन्या ठेवल्यानंतर ती म्हणते की तुझ्या मनात पुत्र भाव आहे ना, ते ह्याच्यानंतर पुत्र होईल. आश्वस्थेच्या उपासनेने तिच्या सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्या. नरसिंह सरस्वतींनी दिलेलं वचन गुरुद्वाराच्या आपल्या 36 पाहायला मिळतं. तसे इथे रामानंद स्वामींनी त्याला पुत्रवटी म्हणल्यानंतर हे पाहतात आणि मग ती घेऊन जातात. आणि मग चैतन्य महाराजांना बोलवतात, महाराज या. महाराज येतात चैतन्य महाराज आणि ह्यांना बोलवतात दोघांना. हे कोण आहे? तिलाच नाही ते सांगतात माझीच पत्नी आहे, माझे सासरे आहेत. म्हणले तू हे आम्हाला सांगितलं नाही पहिलं. नाही सांगितलं, चूक झाली. चुकेला माफी नाही. रामानंद म्हणतात तू मोठी चूक केली, तू संन्यासास घेतलाय, पण माझ्या आज्ञेने या मुलीचं भवितव्य काय, तुला परत गृहस्थाश्रम स्वीकारायला लागेल. आणि मग तू संन्यासाश्रम घेतला तरी माझ्या आज्ञेने वृत्तकुंभ कर, म्हणजे परत जन्म झाल्यासारखं परत जन्म कर्माचे संस्कार कर आणि जर पाणी ग्रहण कर आणि त्याबरोबर संसार कर. कारण हिच्यापासून हरिवंशातले 3 पुत्र तुला होणार आहे. हा आशीर्वाद त्यावेळेला त्यांनी दिलेला आहे. म्हणजे संतांची संगती कशी असते बघा, त्यावेळेला हे ते दिलेले. आणि मग विठ्ठलपंतांना काहीही हे राहिलेलं नाही आणि त्यांनी परत विवाह केलाय. विवाह केल्यानंतर ही सगळी परिस्थिती असते गुरुकृपेने संन्यासातून गृहस्थामध्ये आलेले आहे. त्याला आधार काय गुरुकृपेचा आहे. पण बाकीच्या समाजामध्ये कोणाला माहिती नाही. त्यामुळे लोक म्हणले काय, यतीचा पती झाला, यतीचा पती झाला. म्हणजे ह्याच्या मनातच ही अभिलाषा असेल म्हणून हे झालेलं आहे. मग ह्याला समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही म्हणून ह्याला बहिष्कृत करा. आणि म्हणून समाजाने त्यांना वाईट टाकलं आणि आळंदीमध्ये ते बाहेर पलीकडे सिद्धपेठामध्ये एक झोपडी बांधून राहायला लागले. आणि दैवकृपेने त्यांना 4 मुलं झाली, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपाळ आणि मुक्ताबाई. मी आता हे पुढे आपण जाऊया, कारण पुढे आपल्या बरेच त्यातून श्लोक व्हायचे. त्यामुळे हे झालं आणि झाल्यानंतर पोरं मोठी होत गेली, पण ह्यांना उत्पन्नाचं साधन नाही. बाकी सगळी लोकांची नुसती सगळी हेटाळीच ह्यांच्या आयुष्याला आली. त्यामुळे करायचं काय, म्हणजे आपलं जीवन आपण कसंही दोघांनी सांगितलं, पण मुलाच्या वाट्याला हे नको. म्हणून त्यांनी ब्राह्मणांना आळंदीच्या लोकांना सांगितलं, आमचं ठीक आहे हो, आम्ही तुम्ही सांगा ती शिक्षा घ्यायला तयार आहोत, पण आमच्या मुलांना हे घ्या करून. ते म्हणले नाही करता येत,
तुम्हाला देहांतरायचे करायलाच लागेल, पण ह्यांनाही तुम्हाला शुद्धीपत्र आणायला लागेल. तर दक्षिण काशी म्हणून पैठण आहे, पैठणमध्ये जावा, पैठणमध्ये घ्या. मग तिथून ते सगळे घेतात आणि पैठणला जातात. थोडं बरोबर जातोय कारण पुढे बरेच श्लोक आहेत अजून. आणि मग ते गेल्यानंतर ते गेलं तिथे राहायचं कुठे, तिच्या मामाकडे राहतात. आणि मामाकडे राहिल्यानंतर मामालाही त्या समाजाने बहिष्कृत करून टाकलं, त्यांच्याकडे पुढे जायचं. या वास्तव्यामध्ये कृष्णाच्या ज्यांकडे त्यांच्या वडिलांचं श्राद्ध आलं, श्राद्धाचे दिवस आले. आता नेहमीप्रमाणे म्हणले श्राद्धाचे ब्राह्मण बोलवतो, आम्ही श्राद्ध करूया. एकही ब्राह्मण त्यांच्याकडे जायला तयार नाही. आता श्राद्ध कसं होणार? ते येतात घरी, विठ्ठलपंतांना सांगतात, मुलांना सांगतात की हे आहे श्राद्ध, आणि मग होणार कसं श्राद्ध माझं? मग ज्ञानेश्वर सांगतात, तयारी करा, तुमचे पितर जेवायला येतील. हे सगळे ब्राह्मण लोक त्यांच्या वाड्याच्या बाहेर बघत होते की हा कृष्ण भट कसा करतोय श्राद्ध, बघूया आपण. आणि असं म्हटल्यानंतर ते सगळे बाहेरून बघतात. वेळ होती, मध्यान्ह मधील समय होतो, आणि कृष्णपंतांना सांगतात, आवाहन करा. ज्ञानेश्वर मला सांगतात, आवाहन करा. आता आपल्याकडे आपण सध्या काय करतोय, भटजीला बोलवतो आणि मंत्र म्हणतो. त्यावेळेला कोणी तसं नव्हतं. प्रत्येकाला श्राद्ध पक्षाची विधी माहीत असे आणि विधी म्हणत असे. म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितले की म्हणा सुरू. मग एक अंतरिक्षी, एक दिवी, एक ये लोके, ते लोके, आबह आबह असं म्हणून त्यांनी म्हटलं आणि सगळ्या पितरांना आवाहन केलं. त्याने हातामध्ये पाणी घेतले, डोळे बंद केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, या खाली. आणि सगळे पित्र खाली आले आणि जेवायला बसलेले आहेत. सगळी जेवणाची पानं मांडली, सगळ्यांना तृप्त झाली आहेत. त्याचा सगळ्याचा अन्नाचा वास बाहेर जातोय आणि बाहेरून ते ब्राह्मण बघतात, अरे कुणी आतमध्ये गेलं नाही तरी हे जेवतात कसे आतमध्ये? हे प्रत्यक्ष घडलेला प्रसंग त्यांनी पाहिल्यानंतर अलौकिक आहे. आणि विठ्ठल कृष्णपंतांचं इतक्या दिवस पितरांना काहीही न मिळालं, प्रत्यक्ष पितर जेवले, त्याचा फार मोठा आनंद झाला. आणि हे झाल्यानंतर सुद्धा ब्राह्मण लोक ते ब्राह्मण लोक म्हणले, अरे हे काय, हे करतात, हे काय झालं असेल, असं घडलं असेल म्हणून काय मोठे झाले असं झाले, म्हणून त्याचे समाधान झालं नाही. आणि ह्यांनी काही दाखवत नाही की आमच्यामुळे हे घडलं, असं काही दाखवलेलं नाहीये. त्या नदी गोदावरीच्या कालीत हे राहतच होते. आणि राहत असताना परत ते ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं, हिनवायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये गोदावरीवरून एक पालक घेणारा म्हणजे पाणी वाहणारा एक माणूस येत होता, आणि त्याच्याबरोबर एक रेडा होता. रेड्यावर पखाल घातली होती आणि त्या रेड्याचं नाव होतं ज्ञान. मग त्यांनी सांगितलं, अरे तुझं ज्ञान ज्ञानेश्वर आणि ह्याचे ज्ञान आहे, तुझ्या दोघांमध्ये काही साम्य आहे का? हो, त्याच्यातला माझ्या आत्मा एक आहे. असं कसं म्हणतो, आम्हाला दाखवायचं बघू दे. आम्ही ह्या रेड्याला चापकाचे फटके मारतो, तुझ्या अंगावर उठतील काय? हो उठतील. आणि मग ते ब्राह्मण त्याला चापकाचे फटके मारतात रेड्याला. रेड्याला फटके मारल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पाठीवरती काढतात आणि पाठ दाखवतात. पाठ लाल झालेली असते आणि 3 ओळ त्या उठलेले असतात, वळ उठलेले असतात. आणि ते सांगतात, हे पहा. आणि सगळे ब्राह्मण ते पाहतात, अरे खरंच ओढ आहे. जे त्या रेड्याला मारलेलं ह्याला दिसतंय, ह्याच्याकडे होतंय ते. आणि मग काय करायचं असं झाल्यानंतर त्यांनी काय करतं की हे काय आहे म्हणजे, हे तुझं चमत्कार करतो, काम करतात मी दाखवतो का? म्हणजे खरीच तुझी ताकद असेल तर त्याच्यात वेद बोलव. वेद बोलव म्हटल्यानंतर म्हणजे हो बोलेन तो वेद. सगळ्यांना आश्चर्य, कसा बोलणार? ज्ञानेश्वरांनी आपला उजवा हात ठेवला आणि त्याच्या कपाळावर ठेवला रेड्याच्या, आणि विनंती केले, आता महाराज वेद म्हणून दाखवा, वेदाच्या संहिता म्हणा. आणि तो वेदाच्या संहिता म्हणू लागला. यती सकट, दीर्घ, ह्रस्व आणि यती
त्या तिन्ही पद्धतीने त्यांनी वेद म्हटले, सगळ्या ब्राह्मणांनी ऐकले आणि त्यांनी म्हटले खरंच हा चमत्कार आहे. खरं चमत्कार आहे की नाही? आहे ना. चमत्कार आहे का हा? ह्याच्या पाठीमागे तत्व आहे बघा. मी आता 2 मिनिटं जास्त घेतो. त्या पाठीमागे तत्व आपण विचारतो. याला ज्ञान येतं कुठून? आपल्याकडे प्रश्न आहे की तुम्हाला ज्ञान येतं म्हणजे काय होतं? तुम्ही शिकता, 4 पुस्तकं वाचली, मी गीता वाचली. गीता वाचली, मला गीता येते का? मला म्हणता येईल, पण त्याचा अर्थ माझ्या मनामध्ये दडलेला आहे. तो मला जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा मला गीता आली असं म्हणणे. ज्ञान आतमध्येच असतं, फक्त ते आवरणाने झाकलेलं असतं. म्हणून उदाहरण काय दिलं की आरसा आहे, आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहिजे. आरशामध्ये धूळ असेल तर प्रतिबिंब दिसेल का? तर ज्ञानावर आवरण असेल तर ज्ञान होईल का? होणार नाही. मग ज्ञानाचं आवरण दूर केलं पाहिजे. मग गुरुगीतेमध्ये म्हणतात ज्ञान उत्पद्यते स्वयं, म्हणजे ज्ञान आपोआप तयार होतं. कुठं होतं? ते आहे म्हणून होतं. कुणी शिकवलं, बाहेर गेलं, अर्धा किलो ज्ञान देता का? कुणी देईल का आपल्याला ज्ञान? ते तुमच्यामध्ये आहे आणि ते निर्माण होतं. हे कसं निर्माण होतं? आज त्या रेड्याची अवस्था का झाली हा विचार केल्यानंतर आपल्या सनातन धर्मामधला जो मुख्य सिद्धांत आहे, कर्म तसं फळ. परमेश्वराने तुम्हाला जन्माला घातलंय कशासाठी? परत त्याच्याकडे जाण्यासाठी. पण तुम्ही तुमच्या कर्माने जर त्याचा विपरीत अर्थ घेतला तर तुमचा दर्जा कमी होईल. आज मानवामध्ये तुम्ही आहात, उद्या मानवामधून कमी होऊन पशुच्याही जन्मात तुम्ही जाऊ शकाल आणि मग पशुच्या गेल्यानंतर पतित अवस्थेत व्हायला लागेल आणि पतिताचे दोष तुम्हाला लागतील. असं झाल्यानंतर होईल काय? मग ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा रेडवाच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा पूर्वजन्म त्याला आठवले आणि पूर्वजन्मामध्ये तो ब्राह्मण होता हे त्याला आठवलं. आणि ब्राह्मण होता मग वेद येत होते की नाही? येत होते. मग म्हटल्यानंतर म्हणायला सुरुवात केली, ब्राह्मणाचा पतित होऊन तो पशु झाला आहे. इथं महाराजांना काय सांगायचंय? तुमचं जीवन पशुतुल्य बनवू नका. तुम्ही त्या लेवलचे आहात, त्या धर्तीचे आहात, म्हणून तुमचाही तेवढाच अधिकार आहे. तुम्ही पण त्या ठिकाणी हे करा. ही गोष्ट ज्ञानेश्वरांनी घडवली. तशी गुरुचरित्रात नाही का? गुरुचरित्रात आहे. गुरुचरित्राच्या 27व्या अध्यायामध्ये जेव्हा 2 ब्राह्मण वेद चर्चा करण्यासाठी येत असतात आणि त्रिविक्रमन भागवतांकडे जातात आणि म्हणतात नाही मला हात किती द्या, मला येत नसेल तर त्याने आमचे गुरु येतील त्यांच्याकडे चला देतो. गुरूंकडे येतात, नरसिंह सरांना सांगतात असं असं आहे. नरसिंह त्यांना समजून सांगतात, अरे ज्ञानाचा अहंकार करू नको. तुला ज्ञान आहे ना ते समाजाचा उपयोगी यायला पाहिजे, अहंकार करू नको. आणि ऐकत नाही. आणि ऐकत नाही नंतर तिथे पानाळी म्हणजे गरीब पतीच चाललेला होता. आणि मग ते महाराज सांगतात, नरसिंह सरस्वती या सगळ्या घडलेल्या घटना संगमावरच्या. मी तुम्हाला काय सांगतो की हे कुठलीही कल्पित कथा नाहीये आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा कल्पित कथा कधीच नाही. तर ज्ञानेश्वर स्वतः विष्णू आहे. त्यामुळे त्या वेळेला केलेल्या घटना आजही घडतात. आणि दत्त संप्रदाय आणि हे संप्रदाय वेगळं नाहीच आहे, सगळं विष्णुमय जग आहे हे मला परत एकदा सांगायचंय. आणि मग नरसिंह सरस्वती त्याला सांगतात, त्यांचे शिष्य सांगतात 7 रेघा मार. त्यांच्या दंडाने 7 रेघा मारतात आणि 7 रेघा मारून त्या पतिताला सांगतात एक एक रेघ पूर्ण करून पलीकडे ये. आणि एक नंतर बोलल्यानंतर त्या विचारतात आता तो कोण आहेस? आता तो कोण आहेस? आता तू कोण आहेस? आता तू कोण आहेस? असं नरसिंह सरस्वती विचारत असतात. त्याला पूर्वजन्म आठवतो आणि ते सांगतात. शेवटच्या 4 मध्ये तो सांगतो आता मी शूद्र आहे, आता मी वैश्य आहे, आता मी क्षत्रिय आहे, आता मी ब्राह्मण आहे. त्याची नावं ते सांगितले पण आता सांगत नाही.
मग कण आल्यानंतर ते म्हणजे ब्राह्मण आहेस ना, मग ह्यांच्याशी तू वादविवाद कर. आणि तो वादविवाद करतो. आणि हे पाहिल्यानंतर ते ब्राह्मण जे आले होते ते गलितलाच होतात आणि महाराजांचे चरण पकडतात की महाराज चुकलो, आम्हाला क्षमा करा. चुकीला माती नाही. त्यामुळे नरसिंह स्वामी त्यांना आशीर्वाद देतात, शाप देतात की तुम्ही ताबडतोब ब्रह्मराक्षस व्हा. कारण या उन्मत्तपणाचा परिणाम काय? ब्रह्मराक्षस. तरी ते पाया पडतात की महाराज ठीक आहे, चूक झाली आमची, पण आम्हाला उपरत. मग महाराज त्यांना म्हणतात की 12 वर्षानंतर परत तुम्हाला पुन्हा जन्म निर्माण होईल आणि मग तुम्ही या. थोडक्यात म्हणजे आपल्या कर्मामुळे आपल्या अधोगती होते. ही अधोगती आपण करायची नाही. आपण त्या साधनेने आपल्याला परत त्या परमेश्वराकडे जायचं आहे. म्हणून रामदास स्वामींनी म्हटले ना, जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागते त्याचे, ज्याने घातले जन्मासी त्याला कैसे विसरावे. आणि मग असं केल्यानंतर आपणही त्या परमेश्वरापर्यंत जातो आणि परमेश्वराने प्रजा निर्माण कशी करायची अशा प्रकारचं ते केलं. आणि मग तिथे एक होतं. हे सगळं सांगितल्यानंतर मी आता थोडं पुढे जातोय पटपट, एक 5 मिनिटात आपण संपले. त्याच्यामध्ये फक्त एक मुख्य मध्य आहे की विठ्ठल पंतांना ही 4 मुलं झाली. ही 4 मुलं होण्याचे कारण काय? तर परमेश्वराची इच्छा असते सुप्रजा निर्माण करावी. सुप्रजा व्हायला दोघही तेवढ्याच ताकदीचे पाहिजे. विठ्ठल पंतांची उपासना, हिची उपासना तसं आहे म्हणजे शुद्ध बीजापोटी रसाला गोमटी असे सांगितल्यानंतर ते येतात आणि मग हे सगळं जातो. तिथे हे जर पाहिल्यानंतर आणि हे पाहिल्यानंतर ते ब्राह्मण चकित होतात. आणि हे सगळी बातमी तिथे कळल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करतात. आणि हे अलौकिक यांनी शब्द वापरले, विठ्ठलही म्हणजे विठ्ठल पंतांचा मुलगा 2 नंबरचा मधला, त्यांनी हे सगळं केलं ज्ञानेश्वर. म्हणून ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे काय? तर तुम्ही शुद्धीपत्र माझ्याकडे मागायला आहे ना, हो तुम्हाला शुद्धीपत्र आम्ही देऊ शकत नाहीये, पण तुम्ही भूलोकीचे देव आहे. मग त्यांनी इथे एक श्लोक मांडला. काय? तर निवृत्ती भगवान हरः शंकरदास, ज्ञानदेव विष्णू, सोपान ब्रह्मदेवा आणि मुक्ता चित्कलका म्हणजे आदिशक्ती. आणि अशी ज्यांना संधी झाली त्याचं वर्णन आम्ही काय करावं असं आचार्य सांगतात. मग आचार्य ज्याच्या पुढे जातात आणि त्यांना सांगतात की अशा लोकांना छळण्यावर तुम्हाला अधिकार आहे का? हो, त्यांनी जन्म अवतार तुमच्यासाठी घेतलाय की जनसामान्यांना उद्धारण्यासाठी त्यांचा अवतार आहे. कसं उद्धार करायचा? तर ह्यांच्या स्मरणातच तुमचा उद्धार आहे. त्यामुळे ह्यांची निंदा तुम्ही करू नका, निंदा करू नका. अंग कोणतरी ह्यांचं नाम घेतलं त्या नामस्मरणामध्येच तुम्ही उद्धारून जा. त्यामुळे हे थांबवा आणि तुम्ही त्यांना शरण जा. आणि त्याची परिणती म्हणून त्यावेळेपासून ज्ञानेश्वर आणि इतर मंडळांची छळवणूक संपलेली आहे. आणि हे संपल्यानंतर काय झालंय, काही दिवस ते पैठणलाच राहिले. ही घटना कधीची आहे? शके 1209. 1209 मध्ये ही घटना घडली. आणि मग तिथे काही काळ ज्ञानेश्वर राहिलेले. ज्ञानेश्वरांना त्यांच्या वडिलांचं सान्निध्य होतं. ते वेद पंडित होते, सगळं योग वैशिष्ट्य हे त्यांना पाठ होतं. आणि काही काळ त्यांनी इथे केला आणि परत ते आळंदीला आलेले आहेत. आळंदीला येताना नाशिक त्र्यंबकेश्वर करून, नगर करून, नेवासा करून, सोहळा करून ते येतात. आणि नेवासाला आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ सांगतात, गीतेवर भाष्य.
आता लिहितं म्हणजे कोणी लिहायचं? मग त्यावेळेला जेव्हा ते चालले होते, तेव्हा चालल्यानंतर एक ब्राह्मणाची प्रेत यात्रा चालली होती. आणि प्रेत यात्रा चालल्यानंतर ते सांगतात की हे काय आहे? हा अपशकुन आहे. ते ज्ञानेश्वर म्हणतात कसा अपशकुन असेल? उतरा खाली तिरडीवरून त्याला. आणि तिरडीवरून खाली उतरतात आणि हाका मारतात, बाबा या, सच्चिदानंद बाबा या. तो माणूस जागा होता. जागानंतर तर माऊलीला सांगलं की पुढचं आयुष्य तुमच्यासाठी मी काय करत आहे. तर माऊली म्हणजे लिहायला बस. म्हणून ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने निघून गेली आणि मी असते सुरुवात नेवास्याला झाली. नेवास्यामध्ये त्यांचं मंदिर आहे. त्या मंदिराचे खांब आहे. त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी पहिली ओळी लिहिली. ते खांबही तुम्हाला बघता येते. कोणाच्या सान्निध्यात? विष्णूच्या सान्निध्यात. सगळ्या बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे मोहिनीराज. मोहिनीराजाचं मंदिर तिथे आहे. आणि विष्णूच्या कृपेने विष्णूच सांगणार आणि शंकर पाठीमागे उभा राहणार, आदिदेव. अशा प्रकारे ती गीतेची सुरुवात झाली. आणि मग नंतर ते पुढे आले. आणि हे आल्यानंतर आळंदीत येतात. कारण आळंदीत त्यांनी बाकीचं सगळे मग तुम्हाला माहिती आहे, त्यांनी चमत्कार केले. ते चमत्कार ते लिहित नाही, कारण त्याला ह्या शुद्धीपत्रामध्ये जागा नाही. शुद्धीपत्र एवढ्यासाठीच आहे की तुम्ही शुद्ध आहात हे सांगण्याचं काम पैठण त्यांनी केलं. म्हणून 1209 रोजी त्यांनी सांगितलं की तुम्ही भूविकुचे देव आहात. इथून पुढे आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र म्हणून देऊ शकत नाही. हे विशुद्धीपत्र आहे. आणि हे त्यांच्या चरणावर अर्पण केलं. एवढे मोठे आचार्य, पण ते सांगतात एवढ्या लहान वयामध्ये विष्णूने अवतार घेऊन ते जनसामान्यांचा उद्धार करण्यासाठी जे कार्य केलंय तेही. वयवर्ष किती असेल त्यावेळेला ज्ञानेश्वरांचं? 12 ते 13 वर्ष. मग पुढे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. अमृताने बाकीची सगळी निर्माण केलेली आहे. आणि 21व्या वर्षी ते गेलेले पण आहेत, समाधी घेतली आहे. हे सगळं सांगायला आपल्याला अजून 2 आपल्याला एपिसोड करायला लागतील. आज आपण इथे थांबूया आणि हा शुद्धीपत्राचा आपण इथे जी मला संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा दातार साहेबांचा आभार व्यक्त करतो.